देखील आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. सन्माननीय प्रवीणजी मुकादम साहेब देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहे. आपलंही सहर्ष स्वागत. आणि स्वतः यजमान संघ आता फलंदाजी करतोय. चौकची ओळख नैनेश पवार आणि त्याच्या साथीला त्याचा साथीदार. मॅचला होते सुरुवात. गणपती बाप्पा मोरया आणि समालोचन कक्षामध्ये जोडले जातात पहिल्या इनिंगसाठी मयूर पाटील. थँक्यू सो मच सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 64 विधेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणी नतमस्तक होऊन आरंभ प्रारंभ आणि करूया इथून या स्पर्धेचा शुभ आरंभ. तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आणि पहिल्याच चेंडूवर श्रीगणेश झालाय. आपण पाहतोय अंबिका चौक संघाचा नैनेश पवार. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लांब षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. आपण कित्येक मैदान गाजून सोडणारा खेळाडू आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर बघा आक्रमण आपण पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केली. 4 धावा आल्यात पहिल्याच चेंडूमध्ये आणि 4 धावा लागल्यात धाव फलकावर. सचिन आपण पाहतोय सचिनने पहिला चेंडू फेकला होता आपल्या स्पेल मधील आणि त्याच्यावाल्या 4 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. या आपला फटका चांगला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं लांब षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू नैनेश पवार याचं उत्तम उदाहरण आपल्या मैदानाच्या आतमध्ये. डीजे वाजव गाणी तुझे. बोला गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पिवांच्या पहिल्या षटकाला पूर्वार्धाला सुरुवात झाली आणि आपण जर पाहिलं तर 10 धावा लागल्या धाव फलकावर. काय फटकेबाजी आपण पाहतोय. जसा चेंडू येतो त्या दिशेने बॅट फिरतेय. बघा 2 चेंडू फेकल्यात खऱ्या अर्थानं आपल्या स्पेल मधील सचिन यांनी आणि 10 धावा खर्च केल्यात. डावखुरी आताचा गोलंदाज पण जितकी स्तुती करावी फलंदाज नैनेश याची तितकी कमी असेल. बघा चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. व्यासपीठावरून पाहतोय सचिन एकनाथ मध्ये या स्पर्धेचे सर्व त्यांचं इथे व्यासपीठावर आगमन आणि चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मग कुठली स्पर्धा असू द्या त्यासाठी 1-1.5 महिन्याची मेहनत असते. त्यानंतर ती स्पर्धा साकार होत असते आणि चौक गावाची खऱ्या अर्थाने स्पर्धा इथे साकार होत असताना पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सचिन तयार. यावेळी चांगला चेंडू आहे. बघा चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळलाय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय. उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे. 2 धावा एकेरीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं गेलं आणि 2 धावांच्या मदतीने आपण पाहतो 12 धावा लागल्यात धाव फलकावर. ही चांगल्या खेळाडूची ओळख असते मित्रांनो. मग चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रार. मागचे चेंडू 2 खराब होते त्याच्यावर आपण हल्ले आपण पाहिले. 2 मोठे फटके पाहिले. चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला आणि खऱ्या अर्थानं 12 धावा लागल्यात धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आपण पाहतोय पहिला षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय डावकुरी आताचा गोलंदाज आपण पाहतोय. या वाला फुल टॉस है. फुल टॉस ला केलाय टॉस. चेंडू जाईल दस्तक पे मस्तक देने वाला ये छक्का आया. डीजे मावला सह्याद्री असो की मला छाती ठोकून सांगा मी छत्रपती शिवरायांचा मावला. जाऊया मॅच कडे. खऱ्या चांगली फटकेबाजी आपण पाहतोय आणि आता धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा लागल्यात 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पूर्वार्ध सुरू आहे आणि याला बघा चांगला फटका. मिडल मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन मध्ये तिचे क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. उचलणार 1 ऍक्शन मध्ये फेकी आपण चेंडूची पाहिली. चांगलं क्षेत्ररक्षण घडले बघा आणि 19 धावा लागल्या धाव फलकावर. यंगस्टार आश्रय विपक्ष अंबिका चौक या 2 संघामध्ये ही पहिली लढत आपण एन्जॉय करतोय. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर नवनीत पाहतो आपण. नवनीत स्ट्राईक एंडवर आलाय आणि याबाला चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय बघा. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. एका षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या अंबिका चौक संघासाठी धावा आल्यात बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा.
ते उगवलं नसतं तर आकाशाचा रंग समजला असता. त्याचप्रमाणे जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले असते हिंदू धर्माचा अर्थ समजला असता. महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पहिलं षटक झालंय समाप्त. 4 षटकांची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगली मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं पहिलं षटक हाताळलं सचिन याने 19 धावा खर्च केल्या आणि नवीन गोलंदाज आलाय बघा. आता कोणत्या हातामध्ये चेंडू देणार, कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. महेश गोंधली आलाय बघा. महेश गोंधलीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता नैनेश पवार स्ट्राईक हँडवर असेल. 5 चेंडू खेळलाय, 19 धावांचं योगदान. मग टीमची धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण 19. आणि आपण पाहतो आता गोलंदाज महेश गोंधली आपल्या स्पेलमधील पहिला चेंडू दुसरा षटक हाताळण्यासाठी महेश सज्ज असेल बघा. या बला पुढे येऊन फटका खेचलाय, फटका फसलाय, टिपला जाईल झेल. पहिला धक्का गडी गारत पहिला आदरा लागतोय. या बला परतावा लागेल नैनेश पवारला. मोठा मासा जाल्यामध्ये पहिला विकेट गार झालाय. सन्माननीय आदरणीय संदीपजी मुंडे साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. अंबिका क्रिकेट संघ व अंबिका मित्रमंडळ चौक आयोजित रायगड जिल्हा आगरी सेना चषक 2025 आणि या स्पर्धेच्या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय संदीप शेठ मुंडे. मी विनंती करतोय आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांना की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. दमदार असं नेतृत्व आहे. नेहमी क्रिकेटवरती त्यांनी प्रेम केलंय. आपल्या विभागातील खेळाडूंना वरद टॉवर रसायनी सारखा संघ त्यांनी नेहमीच दिलाय आणि त्यांचं आगमन यंदाच्या वर्षी रायगड प्रीमियर लीगचं विजेतेपद देखील त्यांनी पटकावलंय. असे आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत इतरही मान्यवर उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला चांगला चेंडू बघा. रिव्हर्स अटेंड केला होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि चांगला चेंडू फेकलाय बघा. आता कमबॅक इन गोलंदाजी आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर आता निर्धाव चेंडू आलाय बघा. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू स्वतःच कर्णधार आपण पाहतो सर सेनापती समाधान माली आपण स्ट्राईक हँडवर पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावर धावसंख्या स्थिर आहे. पहिला गडी गमवलाय, पहिला धक्का लागला, 6 चेंडूचा सामना केला, 19 धावांचं योगदान दिलं. खरे आता नैनेश पवारने आणि परतावा लागलाय. या बाला चांगला चेंडू आहे बघा. जोरदार अपील आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. तू चल मे आया. एक और विकेट. अजून एक हजरा लागतोय बघा अंबिका चौक संघाला. खरं तर हे जे गाणंच आहे तीच त्यांची खरी ओळख आहे. सन्माननीय संदीप शेठ मुंडे साहेबांची आणि त्यांच्यासमवेत आदरणीय चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य धनाजी दादा कांबळे यांचं देखील इथे आगमन, जांभळे यांचं देखील इथे आगमन झालंय. जांभळे साहेबांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलंही सहर्ष स्वागत. दादांच्या समवेत इतरही मान्यवर उपस्थित आहेत. आपलंही आम्ही स्वागत या मुख्य मंचावरती करतोय. या बाला फटका चांगला आहे बघा. फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. चेंडू होईल फरार. गोलीच्या वेगाने चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. हा देखना फटका आपण पाहतोय. 4 धाबा आल्यात बघा. आल्या चौकार आलाय. 25 वर्षे
24 धाबा लागल्यात बघा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण महेश गोंधलीला पाहतोय. याला चांगला चेंडू आहे, गॅपमध्ये खेळलाय. याला गॅप मोठी आहे, खऱ्या अर्थाने चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आलेला चौकार आपण पाहतोय. षटक समाप्त होईल, दुसऱ्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धाबा. लई दम तटकरे साहेबां महान कर्तृत्ववान नेत्याचा परिचय देत असताना हे गाणं अगदी आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ मैदानावरती चालू आहे म्हणून आपण क्रिकेट विषयक चर्चाच करणार आहोत. यंदाचं रायगड प्रीमियर लीगचं विजेतेपद देखील दादांच्याच टीमने पटकावले, वरद टॉवर रसायनी. आणि मला प्रामुख्याने एक गोष्ट अधोरेखित करायची, वरद टॉवर रसायनी जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा त्याने आपल्याच परिसरातील खेळाडूंना संधी दिलेली आहे. मग भले ती स्पर्धा ओपन अपची असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, तालुका अपची स्पर्धा असू दे, म्हणजे प्रामुख्याने आपल्या विभागातील खेळाडूंना संधी देण्याचं काम, प्लॅटफॉर्म देण्याचं काम, त्यांना मोठं करण्याचं काम दादांनी नेहमीच केलंय. आणि त्यांची उपस्थिती आज या रायगड जिल्हा अग्रिसेना चषकामध्ये होते. त्यांचं पुन्हा एकदा आपण इथे स्वागत करतोय. ते आणि त्यांच्या सोबत उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेचा मात्र इथे आनंद घेत असताना स्वतः स्पर्धेचे आयोजक सचिन दादा मते देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. बघा या वेळेला फटका बघा, उगवते सितारे आहेत आणि या वेळेला काय देखना फटका बघा, नवनीतच्या बॅट बसून आलाय. हा फटका आपण पाहतोय 6 धावा. यो चौकवाला अरे कोंदरे आला यो चौकवाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय सचिन दादा मते, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्यांचा मित्र परिवार. मग दिव्याला दिवा जोडत गेलो की एक दीपमाल तयार होते, फुलाला फुल जोडत गेलो की एक फुलमाल तयार होते, आणि माणसाला माणूस जोडत गेलो की एक माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं. जाऊया मॅचकडे. याला एकीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, तिसरी धाव इथून चोरली जाईल का बघा. नजरहटी दुर्घटना घटी, जसं पाहिलं खऱ्या अर्थानं 2 खेळाडूने आणि दुसरीला लगेच कॉल दिला. 2 धाबा आल्यात आणि या 2 धाबांच्या मधीन आपण पाहतोय 36 धाबा लागल्यात बघा धावपलकावर. गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतोय दर्शन करालेला आपण पाहतोय. याला चांगली फलंदाजी बघा, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, खऱ्या अर्थानं उगावते सितारे आहेत खऱ्या अर्थानं अंबिका चौक संघाचे. आणि याला चांगला खेळ साकारत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. याला फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार. हा गगनचुंबी षटकार. यावेळेला आपण पाहतोय संघाची धावसंख्या 42 धाबा लागल्या धावपलकावर. काय फटकेबाजी बघा, नवनीत खऱ्या अर्थानं, त्यानंतर मग साहिल, या दोघांची आपण पाहतोय चांगली फटकेबाजी. या बला बघा ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आलाय आणि नो प्लस छक्का, म्हणजे येथील 7 धाबा. आणि या 7 धाब्याने आपण पाहतोय तर 49 धाबा लागतील धाव फलकावर. उमाताईला माहिती आज लोक ही सरी. सचिन दादा स्वतः इथे उपस्थित आहेत. आपल्याला
कित्येक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो नक्कीच पाहिला असेल, कारण स्वतः भारत देशाचे पंतप्रधान खारघर येथे जेव्हा उपस्थित राहिले होते आदरणीय नरेंद्रजी मोदी, आणि तेव्हा त्यांची भेट घेतली होती उमाताईंनी, आणि तो फोटो कित्येकांनी पाहिला असेल. पहा, त्यांचा आशीर्वाद देखील लाभला. खरं तर हे कर्तृत्व, हे नेतृत्व, हे दातृत्व आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत संतोषजी पाटील साहेब, स्वतः चांबार्लीचे सदस्य धनाजीदादा जांभळे, विजयजी चौधरी, शिवदासजी जगताप साहेब, राजादादा पवार, आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच जोरदार बॅटिंग सध्या चालू आहे चौक संघाकडून, आणि एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने अंबिका मित्रमंडळ चौक मात्र वाटचाल करतोय. तर आपण पाहतोय चांगली फटकेबाजी चालू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जर कमीत कमी धावापर्यंत जर रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या बाला बघा क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे, तिथे कोणती होणार नाही चूक. या बाला एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या मदतीने बघा मॅच बॉल आलेले 50 धावा लागल्या धावफलकावर. मग खऱ्या अर्थानं कुठलाही कार्यक्रम असू द्या, मान्यवर आणि जर प्रेक्षक नसतील ना तर त्या कार्यक्रमाला मजा येत नाही मित्रांनो. आणि इथे आपण पहिल्या दिवसापासून आजचा शेवटचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं हा सचिन दादाने जोपासलेला मित्रपरिवार आपण पाहतोय आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम, माणसानं जोडलेलं माणुसकीचं नातं आणि मान्यवरांचं असलेलं प्रेम, या प्रेमाखातीर आपण खऱ्या अर्थानं मान्यवरांना पाहतोय. यावेळेला फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, चेंडू हव्यामध्ये, चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरतून आलाय, अजून एक षटकार. बघा थोडीशी महागडी गोलंदाजी खऱ्या अर्थानं. मग याच गोलंदाजीने 2 मॅचमध्ये खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी हाताळली होती, पण आता थोडासा महागडा ठरलाय. बघा थोडीशी खराब कामगिरी करतोय आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय दर्शन, आपण पाहतोय 56 धावा लागल्या धावफलकावर. 5 चेंडूमध्ये 28 धावा खर्च केल्यात आणि याबाला जर आपण पाहिला तर नवनीत बघा चांगली फटकेबाजी आणि त्याला साथ देतोय खऱ्या अर्थानं साहिल. ही जोडी कमाल करते. या बाला चेंडू हवेमध्ये, बराचसा काल चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न केलाय पण प्रयत्नानं यश येत नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली पण प्रयत्नानं यश येत नाहीये. आणि बघा एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. संघाची धावसंख्या बघा 58 धावा. जरी 2 गडी गमवले असले पण तिथून जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि काय फटकेबाजी. अजूनही 6 चेंडूचा पूर्वार्ध बाकी आहे. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला छोटीशी कॉल. महत्वाचे जीवन 11 बाबदेव पाली आणि त्यांच्या विरोधात रीस. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकला होता खऱ्या अर्थानं आसरे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. चौक संघाला 3 षटकामध्ये 58 धावा जमवल्यात. आता या शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. या बाला लोवर फुलटॉस चेंडू आहे. या बाला बघा आधीच खेळाडू पडला होता आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. बासष्ट धावा लागल्यात. यावेळेला फटका चांगला आहे. मग शक्तिमान कतनी खऱ्या अर्थानं पूर्ण फिरला आणि या फटका चांगला खेळलाय बघा. 4 धावा आल्यात. यावेळेला ठोकम ठोक नुसत्या टोल्यावर टोला आणि बॅटिंगचा बोलबाला आपण खऱ्या अर्थानं या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. काय फटकेबाजी बघा. जसा चेंडू येतोय तशी बॅट फिरवली जाते आणि बॅटवर चेंडू येतोय. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मधीन आपण पाहतोय संघाची धावसंख्या 62 धावा लागल्यात बघा. काय फटकेबाजी. 66 बघा. थोडीशी चुकी झाली होती. माणूस हे मित्रांनो चुका होतात, चुकतो तो शिकतो. या बाला रिव्हर्स अटेंड केलाय. सक्सेस या बाला सक्सेस झालाय बघा. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. सुनील तटकरे साहेबांचा माणूस विश्वासू बघा होणे क. सुनील तटकरे साहेबांचा माणूस विश्वासू बघा होणे क.
बघा चौकार हॅट्रिक झाली बघा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. नवनीतची बघा या बला वेगाने चेंडू फेकला होता पण डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा आला या वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावसंख्यामध्ये केली जाईल भर. आपण सातत्यानं पाहत असतो जेव्हा तुमच्या बॅटवर चेंडू येत असतील ना तेव्हा तुम्ही कसेही खेळा. मग रिव्हर्स खेळा नंतर मग आडवे खेळा तुमच्या बॅटवर चेंडू येणार. पण ज्या टायमाला तुमच्या बॅटवर चेंडू येत नसतील ना तुम्ही कसेही मारण्याचा प्रयत्न करा तुमच्या बॅटवर चेंडू येणार नाहीयेत. यावेळेला फटका चांगला आहे बघा. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 चेंडूमध्ये 4 चौकार बघा. नवनीत काय फटकेबाजी बघा. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख त्याला बोलते दुनिया सारी. वैयक्तिक 37 धावांची इनिंग साकारली बघा नवनीत याने आणि त्याला साथ दिली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साहिलने. ही जोडी खऱ्या अर्थानं कमाल करते. एवन जोडी मचाएंगे नचाएंगे. यावाला काय फटकेबाजी आपण पाहतोय. आता विचार करायला गेलो तर 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 76 धावा लागल्यात बघा. या बला घुटना टेक डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और ये सिक्सर देख लगाया छक्का दिया धक्का ठोका है ठोका छक्का. ते चालू राहू दे. त्यांच्या सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्याचबरोबरीने जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. आदरणीय पंतप्रधानांचं त्यांना शुभाशीर्वाद लाभलेले आहेत आणि खरोखरच हे तुमचं कार्य त्यांना पुन्हा एकदा सलाम. तदनंतर सन्माननीय चांबार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य धनाजी दादा जांभळे यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. रायगड जिल्हा अग्रिसेना चषक आणि अग्रिसेना रायगड जिल्ह्याचे प्रमुख सचिन दादांच्या शुभ हस्ते धनाजी दादा जांभळे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी पाटील साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. आदरणीय संदीप दादा कुठेही असू दे, स्पर्धा कोणतीही असू दे, कार्यक्रम कोणताही असू दे, दादांच्या समवेत संतोष दादा नेहमीच असतात. खरं तरी एक प्रकारची जोडीच आहे आणि संतोष दादांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होईल. संतोषदादा पाटील आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. विजयदादा चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमची मान्यवर मंडळी. स्पर्धेचे आयोजक अग्रिसेना रायगड जिल्हा प्रमुख सचिन दादांच्या शुभ हस्ते विजयदादा चौधरी यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. आदरणीय शिवदासजी जगताप साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. शिवदासजी जगताप साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करत आहोत. या सन्मानाचा स्वीकार दादांनी करावा. आदरणीय राजादादा पवार देखील उपस्थित आहेत मंचावर. मी राजादादांना विनंती करतोय की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. गेले 4ही दिवस आणि आजचा 5वा दिवस हे सुपर 8च्या लढती चालू आहेत. पाहुण्यांचं आगमन इथे होतंय. मगाशी मयूरने देखील उल्लेख केला की हा संपूर्ण मित्र परिवार आहे.
हे जे सर्व राजकीय संबंध असतील, सामाजिक संबंध असतील, ते सचिन दादांचे ते त्यांनी जपलेले आहेत, म्हणून या सर्वांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. राजाजी पवार साहेबांचा इथे सन्मान मात्र संपन्न होईल. नेक्स्ट मॅच जीवन 11 बाबदेव पाली आणि त्यांच्या विरोधात रीस. दोन्ही टीम टॉस साठी या. कॅप्टन पाठवा. आय थिंक बाबदेव पालीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. रीस संघ आपला कॅप्टन शंकर आपला कॅप्टन त्वरित पाठवा. धन्यवाद. अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित झालाय. धन्यवाद मयूर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतोय. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा अग्री सेना चषक पहिली क्वार्टर फायनलची लढत चालू आहे. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढेच सरसावतोय परंतु झेल सुटलाय. सोपं नाहीये अशा कॅचेस घेणं. खरं तर मिड ऑनला होता हा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध 30 सर्कलच्या बाहेर हा झेल होता. 2 धावा जोडल्या जात आहेत. 83 धावसंख्येचा पाठलाग मात्र करायचे. एक भली मोठी धावसंख्या यजमान संघाने मात्र इथे उभारले. काय बॅटिंग केली नवनीत मतेने. थोडं टेन्शन होतं कधी चौक संघाला की नैनिश बाद झाल्यानंतर काय, परंतु मला असं वाटतं ती आता कसर भरून काढले नवनीतने. लाजवाब फलंदाजी केली. त्याचे स्विचिटचे फटके, त्याचे कव्हर्सला मारलेला एक लॉफ्ट केलेला बॉल कव्हर्सला अफलातून फलंदाजी राहिली आणि त्याच जोरावरती त्यांनी 83 धावांचं लक्ष ठेवलंय यंगस्टर आसरेच्या विरोधात. चला रीस संघ शंकर पारंगी आपला कॅप्टन त्वरित पाठवा. सन्माननीय संदीपजी मुंडे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. टप्पा चांगला आहे. गोलंदाजी करतोय साहिल चौधरी. साहिल देखील चांगला खेळलाय. 6 चेंडूंमध्ये 22 धावा त्याने कुठल्यात. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून. नवनीत मते 38 खेळला आणि नैनेश पवारचा विचार केला तर त्याने सुरुवात करून दिली 19 धावांची. यॉर्क बॉल होता. लॉफ्ट केला मिडॉनच्या वरतून. बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. करण्यासाठी अशाच फटक्यांची गरज आहे यंगस्टर आसरे संघाला. चौकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल कव्हर्स मधून काढलाय. नैनेश स्वतः त्या ठिकाणी तयार आहे. खरं तर नैनेश धावताना आपल्याला सहज दिसेल की त्याच्या पायाला दुखापत आहे. धावणं थोडं कठीण काम आहे त्याच्यासाठी, परंतु करणार काय. आपल्या गावाची भिस्त, आपल्या संघाची भिस्त, दारोमदार जबाबदारी सर्वतोपरी नैनेशवरती आहे. लॉंग ऑफला चेंडू अडवतो. वाडीश लॉंग ऑफला तो पोहोचला होता. रोहित पवार आमचे गुणसंख्या लेखक त्यांचंही आगमन. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. चला रीस संघ आपण टॉस साठी या. बाबदेव पाली संघाचा कर्णधार अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित झालाय. एक महत्वाचा सामना पुढचा देखील असेल. क्वार्टर फायनलच्या या लढती आहेत. सुपर 8 5 दिवसांची स्पर्धा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 80,000. LED टीव्ही आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. समोर खेचलाय यंगस्टर आसरेचा फलंदाज. आतिश डुकरेच्या बॅटमधून येतो हा धमाका षटकार. आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले आता 15 वरती. 83 धावांचा पाठलाग. हा डोंगरा एवढा आव्हान आणि या डोंगरा एवढ्या आव्हानाला जर का पोखरायचं असेल तर या षटकारांची नितांत गरज आहे यंगस्टर आसरे संघाला. शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केला मिडॉन मधून. मिडॉन आणि मिडॉपच्या मधून बॉल काढलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. खतरनाक बॅटिंग करतोय सध्या आतिश डुकरे. त्याच्या बॅट मधून आला आणखी एक चौकार.
याच भारी मना मनात ती घुसणारी 82-95 वा गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 82-95 वा गाडी दादा फिरतोय दुनिया सारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दमायर आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दमायर खरं तर आपण या रसायनी चौक पासून या रसायनी बेल्ट पर्यंत आहोत. आता सगळीकडे संदीप दादा स्पर्धांचा झगमगाट आहे. खूप मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत, परंतु मला अजूनही आठवतंय की जेव्हा यूट्यूब लाईव्हची व्यवस्था नव्हती तेव्हा या परिसराने जो क्रिकेटच्या स्पर्धांचा झगमगाटात जो दाखवलेला आहे तो त्याहूनही विलक्षण होता. कुठेही तेव्हा मोठमोठ्या एवढ्या स्पर्धा होत नव्हत्या, परंतु आपल्या या बेल्टमध्ये चौकपासून रसायनी या बेल्टमध्ये खूप मोठ्या स्पर्धा व्हायच्या. अंबिकाचीच अंबिका ट्रॉफी देखील व्हायची, सुप्रीमोचं सुप्रीमो चषक व्हायचं. दादांच्या अखत्यारीत अगदी वासंबे प्रीमियर लीग देखील मोठ्या दिमाखात मात्र संपन्न होते. या सर्व गोष्टींचा उल्लेख करत असताना मला एक गोष्ट आवर्जून म्हणायची आहे की मी मगाशी उल्लेख केला, संदीप दादांचा देखील सचिन दादांचा देखील केला, की तुम्हाला राजकीय परिसीमा कधीच बांधून ठेवू शकत नाही. ही गोष्ट खूप चांगली आहे आणि आपल्या सर्व नेत्यांनी ही गोष्ट जपलेली आहे. रीस संघाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉससाठी या. शिवदास जगताप साहेब यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कालचा एक किस्सा सांगतो. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये छोटम शेटची स्पर्धा, तिथे महेंद्र दळवी साहेबांना आमंत्रण, आमदार साहेबांना, आणि त्यानंतर आले तटकरे साहेब म्हणजे अनिकेत तटकरे साहेब, आणि अनिकेत तटकरे साहेब आणि महेंद्र दळवी साहेबांच्या शुभ हस्ते छोटम शेटचा सत्कार. मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलाय खास करून. ही राजकीय परिसीमा मंचावरती कुठेतरी दुरावलीच पाहिजे. ती मंचावरती नकोच, ती स्पर्धांमध्ये नकोच. खेळाच्या बागी खेळ आणि ही जपलेली आहे. हा बॉल लॉफ्ट केला, पाहूया लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतच राहील. बॉल चाललाय मात्र सीमारेषा पार. आणखी एक षटकार आसरे संघासाठी. देखील कौतुक करेल की भले पक्ष वेगवेगळे असतील परंतु प्रत्येकाचं कार्य सामाजिक कार्य आहे, समाजाची सेवा करणं, आणि त्याचा प्रत्येकाचा सन्मान इथे झाला पाहिजे. आणि दादाही इथे आले, संदीप शेठ स्वतः इथे आले आणि त्यांचा सन्मान मात्र इथे संपन्न झाला. पुन्हा प्रयत्न तोच होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल मागे सरकतो. आउटफील्ड फास्ट आहे थोडी, इथे चेंडू अडवला जाईल नक्कीच. 2 धावा. 83चा पाठलाग चालू आहे. रीस संघाला आम्ही विनंती करतोय, शेवटचा कॉल आहे, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. कारण बापदेव पाली संघाचा कर्णधार अगदी वेळेत इथे उपस्थित झालाय. रीस संघ शंकर पारेंगे आपला कॅप्टन त्वरित पाठवा. यस, कॅप्टन येतोय. 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच टॉस करूया. धावा जाऊन पोहोचल्यात आता 27 वरती. एका भला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी यंगस्टर आसरे संघ मात्र तयार झालाय. अतिश आणि त्याच्या साथीला संदेश. यॉर्क बॉल टाकला होता लेफ्टी बॉलर संकेत माळीने. 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. 1च धाव. नवनीत मते, त्याचबरोबरीने नैनेश पवार, साहिल चौधरी या तिघांनीही जोरदार आक्रमण केलं. 82 धावा कुठल्या पहिल्या डावात. सलग 3 चौकारांसाठी संदीप शेठ मुंडे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. खरं तर या जलदगती क्रिकेटमध्ये षटकार मारणं सोपं झालं, परंतु चौकार मारणं कठीण काम आहे. अठ्ठावीस धावा. खूप मोठं लक्ष आहे, आक्रमण करावंच लागेल यंगस्टर आसरे संघाला विजयासाठी. स्विच करायचं होतं आणि ते एका हाताने जरूर प्रयत्न केलाय आणि हाताला चेंडू लागला तिथे हा चेंडू अडतोय. 2 धावा किमान वाचवल्यात. हा झेल घेणं सोपं काम नव्हतं. आपल्या उंचीचा फायदा. पहिले असं चित्र असायचं की एखाद्या फिल्डरला लपवायचे तर त्याला विकेट कीपरच्या मागे ठेवायचे. आता नाही, आता विकेट कीपरच्या मागचे जोरात म्हणजे चांगले लागतात. तिथे जर का चेंडू अडला नाही तर मात्र चौकारच. 30 धावा. सिंगल आली.
53 अजूनही करायचे, डबल आली. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर जे आक्रमण व्हायला हवं होतं ते मात्र इथे होत नाहीये यंगस्टर आसरे संघाकडून. षटकारांची त्यांना गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत. अद्याप एकच वाईट बॉल टाकलाय तो साहिल चौधरीने. संकेत माळीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 डबल देखील आल्यात आणि 2 सिंगल देखील आल्यात. 33 झाल्यात आणि 13 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 50, कारण 83चं लक्ष्य. एक जलद गती हाफ सेंचुरी कंप्लीट करायचे विजयासाठी यंगस्टर आसरे संघाला. आणि दोन्ही सलामीवीर सध्या मैदानात आहेत. प्रयत्न चालू आहेत परंतु यश काही मिळत नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय, हातातून चेंडू निसटतोय. या टाळाव्या लागतील चुका, कारण चांगला ताकदवान संघ आहे. 2 ओव्हर 35 धावा आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये टॉस आपण इथे संपन्न करतोय. सन्माननीय संदीप शेठ मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते. 2 ओव्हरमध्ये 33 झाल्यात, 50 करायचे 12 चेंडूंमध्ये. नेक्स्ट मॅच जीवन 11 बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात रीस या 2 संघादरम्यान. दादांच्याच परिसरातील संघ आणि टॉस मात्र इथे रीस संघाने जिंकलाय आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा त्वरित. 4 षटकांचा हा सामना असेल. धन्यवाद संदीप शेठ मुंडे साहेब, आपले मनापासून आभार. आदरणीय धनाजी दादा कांबळे, चांबार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य संतोषजी पाटील साहेब, विजयजी चौधरी, शिवदासजी जगताप, राजादादा पवार, या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. धन्यवाद पुन्हा एकदा संदीप शेठ मुंडे साहेबांचं. दोन ओव्हरमध्ये 33 झाल्यात आणि आता 12 बॉल 50 करायचे. ही महत्वाची विकेट. नैनेश पवार आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती घेतले विकेट. खरं तर हे असे काही चेहरे आहेत की ज्या चेहऱ्यांमुळे आज जो माझा प्रवास चालू आहे, या चेहऱ्यामागचे तेही शिलेदार आहेत, यात अजिबात शंका नाही. आणि त्या गोष्टीचा उल्लेख मी प्रामुख्याने जिथे जिथे स्पर्धा असते तिथे नक्कीच करत असतो. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. आता हे अंतर कापायचं असेल तर तिसऱ्या स्थानावरती गेलेल्या फलंदाजाला आक्रमण करावंच लागेल. सचिन डुकरे झालाय. जोरदार प्रयत्न केले अतिश डुकरेने. रीस संघ आपला निर्णय. शंकर यस, थोड्याच वेळात ते निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करतील. 11 चेंडू 50 करायचे. काय नैनेश आहे पहा. नैनेशने 19 धावांची जोरदार इनिंग साकारली. हा, मी विनंती करतोय आमचे प्रेक्षक, मिड विकेटला जो भगव्या पट्ट्यावरती आपण पाय ठेवलाय, थँक्यू. नकळतपणे झाला असेल, ते मॅचच्या फ्लो मध्ये असतील. नैनेश पवार खरं तर चौक संघाची ओळख, चौक संघाची शान, चौक संघाचं क्रिकेटचं एक भलं मोठं नाव अर्थातच नैनेश पवार. नेहमी आपल्या संघाला लीड करत असतो. अनेक खेळाडू त्याच्या अखत्यारीत देखील तयार झालेत आणि ते आणखी एक बाउन्सर टाकला. हा सामना आता हळूहळू आसरे संघाच्या बाजूने दूर चाललाय. पहिल्या सत्रातच त्यांनी एवढ्या धावा दिल्या. 4 ओव्हरमध्ये 83 धावांचा पाठलाग करणं सोपं काम नाहीये. कोणतेही फलंदाज असतील, मला असं वाटतंय कोणत्याही ताकदीचे फलंदाज, गोलंदाजांनी चुका केल्या आणि त्याचा फायदा तोटा आसरे टीमला नक्कीच झाला. आणखी एक निर्धाव चेंडू. नैने जेव्हा गोलंदाजी करतो किंवा नैने जेव्हा मैदानावरती असतो तेव्हा सनीची आठवण नेहमीच येते. त्याचा बंधुराज असतो, आज आपल्यात नाहीये, परंतु त्याची आठवण, कारण तोही एक चांगला खेळाडू. मला अजूनही तो सामना आठवतोय वडवलीचा कर्जतमध्ये. 3 चेंडू 9 धावांची गरज
10 धावांची गरज आणि सनीने एक षटकार आणि एक चौकार मारत मात्र केदार भगत यांच्या संघाला विजयी करून दिलं होतं. ती एक आठवण माझ्या नेहमीच राहील आणि सध्या या स्पर्धेच्या निमित्ताने देखील आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत. नैनेशचं बंधुराज अशी माणसं येतात आणि आपल्याला अगदी जीवाला चटका लावून जातात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 35. आसरे संघाने प्रयत्न लाजवाब केले. या धावा 60च्या 65च्या आसपास असत्या तर नक्की मजा आली असती. 15-18 धावा एक्स्ट्रा झाल्या. वेळेत इथे जीवन 11 जे बापदेव पाली संघ इथे उपस्थित झालाय त्यांचंही स्वागत आम्ही करतो. आरसीसी गोलंदाजी स्वीकारले रिस संघाने. फलंदाजी करायचे बापदेव पाली संघाला. तो देखील 4 षटकांचा सामना असेल. आज सुपर 8च्या लढती आहेत. शेवटचं षटक. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज मनोज भोईर. तसं पाहिलं तर पहिल्या डावाचा आपण विचार केला. नैनेश पवारने सुरुवातीला येऊन आक्रमण केलं. नवनीत मतेचं मी विशेष कौतुक करेल ज्याने तो डाव सावरलाय. नुसता सावरला नाही तर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जोरदार आक्रमण त्याने केलं. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले, 2 चौकार आले. नवनीत मतेचा 4 चौकार आले. नवनीत मतेचा मिड विकेटला मारलेला तो षटकार खरोखरच पाहण्यालायक होता. कव्हर्सला त्याने मारलेली बाउंड्री आणि साहिल चौधरी त्याने देखील 22 धावा कुठल्या 2 चौकार 2 षटकार त्याने देखील मारले. आता आसरे संघ या स्पर्धेतून 4 चेंडू 46 पाहिजेत विजयासाठी. औपचारिकता मात्र बाकी एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकत नाही. आता गोलंदाजांनी केलेल्या चुका. पुन्हा एकदा अंतर कमी करतोय गोलंदाज. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय स्मिताताई चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा रायगड जिल्हा अग्रसेनेचे अध्यक्ष अर्थातच जिल्हा प्रमुख यांच्या वतीने ही संपन्न होते स्पर्धा. आणि आता सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करताना दिसतोय तो या स्पर्धेचा आयोजक अंबिका क्रिकेट संघ चौक. फुलटॉस बॉल त्यावरती आला इथे मात्र षटकार. बारा वाजले दुपारचे आणि डीजे श्रीकांत यांचे समय सूचकता ते साथीला असल्यानंतर कोणती चिंता नाही. आणि इथे मिसफिल्डचा मिळेल नक्कीच चौकार. थोड्या चुका होत असताना अंबिका क्रिकेट संघ चौक संघाकडून, परंतु त्यांना ठाऊक आहे हा विजय आपण इथे निश्चित केलाय. सेमीफायनलला पहिला जाणारा संघ असेल या स्पर्धेतील तो अर्थातच अंबिका चौक संघ. आसरे संघ यंगस्टर आसरे तुम्हाला देखील पुढील स्पर्धांसाठी खूप शुभेच्छा आम्ही देतोय. ते शेवटचा चेंडू आणि त्यावरती षटकार आलाय. समीर भोईर मला असं वाटलं की कदाचित गोलंदाजी करतील शेवटच्या षटकात, परंतु तसं झालं नाही. नैनेश पवारने कुठेतरी चेंजेस केले आणि मनोज भोईरला शेवटच्या षटकात त्याने मात्र गोलंदाजी दिली. सेमीफायनल मध्ये पोहोचला अंबिका क्रिकेट संघ चौक. त्यांचं अभिनंदन. आणि यंगस्टर आसरे संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात असतील. एका बाजू